नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे. 2024 साली झालेली शिक्षक पात्रता परीक्षा अर्थातच सीटीईटी सेंट्रल टीईटी, मग त्या परीक्षेमध्ये 2024 साली जी पेपर झाला होता त्या परीक्षेच्या मराठी भाषेच्या द्वितीय भाषा मराठी ज्यांनी ज्यांनी निवडली होती त्या परीक्षेतले त्या प्रश्नांचं आज आपण इथे विश्लेषण करणार आहोत. मग त्या प्रश्नांच्या माध्यमातून आज आपल्याला त्या प्रश्नांची काठिण्य पातळी, त्या प्रश्नांचं स्वरूप हे सर्व काही आपल्याला समजून घ्यायचं आहे, जेणेकरून 8 फेब्रुवारीला होणारी जी काही सीटीईटी आहे त्या सीटीईटीला आपल्याला सॉल्व्ह करणं अगदी सोपं जाईल. मग जास्त वेळ न घेता आपण जाऊया आजच्या या पहिल्याच प्रश्नाकडे. तर सुरुवातीला ह्यामध्ये काय असतं, एक छोटा पॅसेज असतो आणि त्या पॅसेजवर आधारित काही प्रश्न विचारलेले असतात. मग त्याच पॅसेजवर प्रश्न आणि त्याच पॅसेजवर आधारित काही ग्रामरचे प्रश्न सुद्धा असतात. मग आपण सुरुवातीला आता हा पूर्णचा भल्ला मोठा एवढा मोठा दिसायला लागलेला हा पॅसेज अगोदर आपण रीड करून घेऊया. त्याच्यानंतर आपण त्याच्यावरचे कोणते कोणते प्रश्न होते त्या प्रश्नांना आपण सॉल्व्ह करायचं आहे. तर सर्वप्रथम आपण हा पॅसेज वाचून घ्या. दिसायला जरी हा भला मोठा एवढा मोठा पॅसेज दिसत असला तरी याच्यावर विचारलेले प्रश्न अगदी सोपे सोपे प्रश्न आहेत. जाऊ रीड करून घेऊया एक वेळेस. तर हे इथंच दिलेलं आहे, मेन्शन करून दिलं यांनी की भाषा 2 ज्यांनी निवडलेली होती, भाषा 2 जी की मराठी होती, त्यांच्यासाठी प्रश्न क्रमांक 121 ते 150 हे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे, ज्यांनी भाषा 2 मराठी निवडली होती. या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये आपण ज्यांनी भाषा 1 निवडलेली होती, भाषा 1 मराठी निवडलेली होती, त्याच्यासाठी आपण स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहिला तरी काही अडचण नाही. आता भाषा 2 साठी, भाषा 2 मराठी निवडलेल्यांसाठी मग पॅसेज काय म्हणते पहा की पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका म्हणजे लेणींचं आगारच, कारण याच तालुक्यात 150 पेक्षा अधिक लेणी पाहायला मिळतात. त्या आजूबाजूच्या डोंगराच्या पोटात खोदलेल्या दिसतात. यातील बहुतांश लेणी हीनयान या बौद्ध पंथाच्या आणि 3ऱ्या शतकातील असल्याचे इतिहासकारांचे मत आहे. कितव्या शतकातील? 3ऱ्या. याच्यावर क्वेश्चन येणार आहे. असाच एक लेणी समूह मानमोडी डोंगराच्या पोटात खोदलेला आहे. तसे पाहिले तर या मानमोडी डोंगरात 3 लेणी समूह आहेत. 3ही समूह अतिशय देखणे आहेत. त्यांची नावे अंबा अंबिका, भूतलेणी आणि भीमाशंकर लेणी. या लेणी म्हणजे मानवी कलात्मकतेचा सर्वोत्कृष्ट आविष्कार. अंडरलाईन करून ठेवतो, याच्यावर एक क्वेश्चन आहे. मानवी कलात्मकतेचा सर्वोत्कृष्ट आविष्कार. पोल्ट्रीपासून चढण्यापासून सुरुवात केली की साधारण अर्ध्या तासात आपण अंबा अंबिका लेणीपाशी पोहोचतो. तिथे पोहोचण्याची वाट सोपी आहे. तसेच काही ठिकाणी पायऱ्याही बांधलेल्या आहे, काही ठिकाणी पायऱ्याही बांधलेल्या दिसतात. इतर 2 लेणींच्या तुलनेत या लेणी बऱ्यापैकी मोठ्या आहेत. त्यांच्या समोर भले मोठे पटांगण आहे. पटांगणामागे कातळातल्या भिंतीवर कोरलेला शिल्प खजिना आपल्याला अक्षरशः स्तंभिक करतो. या लेणीमध्ये सर्वप्रथम आढळते ती स्वच्छता आणि शांतता. याच्यावर क्वेश्चन आहे, अंडरलाईन करून ठेवतो. या लेणीमध्ये सर्वप्रथम काय आढळते तर स्वच्छता आणि शांतता. मानमोडी डोंगराकडे फारच थोडे पर्यटक फिरकतात. मोजके अभ्यासक लेणी प्रेमी सोडले तर या लेणीत सामसूम असते. लेणी समूहात विहार, चैत्यगृह, पाण्याची कुंडे अशा एकूण 33 लेणींचा समावेश आहे. पुरातत्व विभागाने त्यांना 18 ते 34 असे क्रमांक दिलेले आढळतात. भीमाशंकर गटाच्या म्हणजे भीमाशंकर लेण्यानंतर 17 लेणीनंतर पुढचे क्रमांक अंबा अंबिका गटाला दिलेले आहे. या लेणी बहुमजली असून उत्तरेकडे तोंड करून खोदलेल्या आहेत. बऱ्याच लेणींचे खोदकाम जमिनीलगत आहेत. कातळावरच्या भागात लेणींकडे तोंड केले की आपल्या डाव्या हाताकडून किंवा पूर्वेकडून या लेणी पाहायला सुरुवात करायची. यातील 30 क्रमांकाची लेणी विशेष आहे. जिन्याने वर गेलो की उजव्या बाजूला सलग 5 खोल्या दिसतात. 4थ्या खोलीत जैन शिल्पकाम दिसते. इतिहास अभ्यासकांच्या मते ही शिल्पे जैनांचे तीर्थंकर नेमिनाथ आणि जैन देवतेची आहेत. यातील अंबिका देवी आंब्याच्या झाडाखाली बसलेली आहे. या देवीच्या नावावरूनच या गटाला अंबा अंबिका असे नाव मिळाल्याचे सांगितले जाते. पण काही इतिहासकार थेट महाभारतातील अंबिका या पात्रांचे दाखले देतात. पण हे लेणे आहे मात्र बौद्धकालीनच. मुख्य चैत्यगृहाच्या भिंतीवर गवाक्ष कमान, खांब या साऱ्यांवर 10 मोठे ब्राह्मी लिपीतील लेख कोरलेले होते असे अभ्यासक सांगतात. पण कालौघात आणि संवर्धनाच्या कामात
आता फक्त 8च लेख शिल्लक आहेत. या साऱ्या लेखातून लेनिनच्या निर्मितीबाबत तसेच दानधर्माबाबत माहिती मिळते. अंडरलाईन करतो, याच्यावर क्वेश्चन आहे. या साऱ्या लेखातून लेनिनच्या निर्मितीबाबत तसेच दानधर्माबाबत माहिती मिळते. आणि विहार आहे इथे शब्द, विहार आणि पाण्याची टाकी लागतात. एवढा मोठा पॅसेज वाचून झालेला आहे. आता जेव्हा आपण या प्रश्नांकडे वळतोय तेव्हा आपल्या लक्षात येईल की हे प्रश्न अतिशय सोपेच होते. जाऊया पहिल्याच प्रश्नाकडे. मग पहिलाच प्रश्न काय म्हणतो बघा. प्रश्न काय म्हणतो, या लेणीतील कोरीव कामातून कोणत्या बाबतीत माहिती मिळते. पॅसेजच्या शेवटच्या ओळींमध्ये आपण एक वाक्य अंडरलाईन केलेलं होतं, सांगितलं पण होतं की लेणीतील कोरीव कामातून कोणत्या बाबतीत माहिती मिळते. कोणती माहिती मिळते तर दान धर्माची माहिती मिळते. क्रॉस चेक करायचं असेल तर आपण परत एक वेळेस आपण त्या पॅसेजकडे जाऊ शकतो, जेणेकरून खरंच हे आन्सर बरोबर आहे की नाही क्रॉस चेक करता येते. काय म्हणणं आहे की या लेणीतून कोरीव कामातून कोणत्या बाबतीत माहिती मिळते. जस्ट मिनिट. या लेणीतून निर्मितीबाबत तसेच दानधर्माबाबत माहिती मिळते. ही ती आता आपण अंडरलाईन करून ठेवलेलं होतं. कशाची माहिती मिळते, दानधर्माबाबत माहिती मिळते. क्लिअर आहे. काय म्हणते, हेच तर म्हणताय की लेणीतील कोरीव कामातून कोणत्या बाबतीत माहिती मिळते, दानधर्माच्या बाबतीत माहिती मिळते. ऑप्शन क्रमांक 1 हे याचा राईट आन्सर असणार आहे. ठीक आहे, जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. पुढचा शब्द प्रश्न काय आहे, क्वेश्चन नंबर 122. कातळ म्हणजे दगड, गोटा, धोंडा जे काय असेल ते. कातळ शब्दाचा समानार्थी नसलेला, फिरसे एक बार, नसलेला शब्द कोणता. नसलेला, नाही असा शब्द विचारलेला आहे. मग कातळ म्हणजे काय, दगड बरोबर आहे, समानार्थी आहे. खडक आहे समानार्थी. पाषाण समानार्थी आहे. दगड, खडक, पाषाण, गोटा हे सगळे काही कातळ या शब्दाशी समानार्थी आहे. मग समानार्थी नसलेला आहे कोणता विचारलेला आहे. मग समानार्थी नसलेला कोणता आहे तर कातरवेळ. ऑप्शन क्रमांक 2 हे याचा राईट आन्सर आहे. मग कातरवेळ म्हणजे काय, अशी एक मानसिक स्थिती, द्विधा मानसिक स्थिती असते, ती असते कातरवेळ. एक दुःखद प्रसंग आहे, त्यावेळेची मनाची झालेली अवस्था म्हणजे ती आहे कातरवेळ. ओके, चलो पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय म्हणते, लेणी समूहांबद्दल लेखकाने न काढलेला उद्गार. न काढलेला, हे जे असे शब्द असतात का जे दिसताना छोटेसे असतात पण पूर्ण अर्थाचा बेअर्थ अनर्थ करून टाकतात. जर का या न कडे लक्ष नसतं तर याचा अनर्थच झाला असता. मग याच्याकडे विशेष असं लक्ष देऊन अर्थ लावला पाहिजे. मग काय म्हणताय की लेणी समूहाबद्दल लेखकाने न काढलेला उद्गार काय आहे. लेखकानं बरेचसे उद्गार काढलेले, बरंच काही मत मांडलेलं आहे. आपण पूर्ण पॅसेज वाचलेला आहे, त्या पॅसेज मधून आपल्याला हे माहिती भेटलेलीच आहे. मग काय नाही सांगितलेलं आहे तर पहा, वाचून घेऊया की मानवी कलात्मक सर्वोत्कृष्ट आविष्कार आहे का. हो, वाचून घेतलेलं आहे ना आपण, हे वाचलेलं आहे की पहिल्याच सेंटेन्स मध्ये. जर क्रॉस चेक करायचं असेल परत जायचं का. चलो ट्रिक. या लेणी म्हणजे मानवी कलात्मकतेचा सर्वोत्कृष्ट आविष्कार. हे उद्गार आहे, हे बोलल्या गेलेलं आहे, या लेण्यांबद्दल बोललेलं आहे. याचा अर्थ की हे बोललेलं आहे की लेण्यांबद्दल असंच काहीतरी म्हणलेलं आहे. तर मग काय म्हणलेलं आहे की लेण्यांबद्दल हे उद्गार काढलं का, मग असं काहीतरी मत मांडलेलं आहे का लेखकानं. हो, तर याचा अर्थ आहे हे वाक्य बरोबर आहे. हे वाक्य बरोबर आहे. पुढे काय म्हणते की त्यांच्या समोर भले मोठे पटांगण आहे. हो, त्याच्या समोर भला मोठं पटांगण होतं. आपण अंबा अंबिका लेण्यांबद्दल बोललो होतो का, वाचलं होतं. त्याच्या समोर काय भलं मोठं पटांगण आहे. या बौद्ध पंथाच्या नाहीत लेण्यांबद्दल हे जे बोलल्या गेलेलं आहे, हे जे वाक्य आहे आपण वाचलेलं आहे की हे बौद्ध धर्मियांच्या लेण्या आहे. आणि तिथं कोणत्या पंथीयांच्या, हिनयान या बौद्ध पंथाच्या 3ऱ्या शतकातली लेण्या आहे. म्हणजे याचा अर्थ हे काय म्हणतंय की या लेण्या बौद्ध धर्मियांच्या आहेत असायला पाहिजे, तेव्हा हे वाक्य बरोबर राहिलेलं असतं. मग हे उद्गार काय आहे, चुकीचं आहे. मग म्हणून काय म्हणते की हे न काढलेलं काय असेल तर ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, कारण की हे चौथंही जे वाक्य आहे की लेणींचे खोदकाम जमिनीलगत आहे. हो ना, या पॅसेजमध्ये आपण वाचलेलं आहे ना तसं की तसं वाचलेलं आपण की या लेण्यांचे जे बांधकाम खोदकाम झालेले, जे कोरीव काम झालेले ते जमिनीला लागून असं झालेलं आहे. मग त्याच्यानंतर त्यांनी मजले केलेले आहे असं काहीतरी आपण वाचलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे या चुकीचं आहे या 4 पैकी. मग आपल्याला हे न काढलेलं उद्गार कोणता हे मिळालेलं आहे. पुढे जाऊया. काय म्हणतं की अंबा अंबिका लेणीमध्ये लेखकाला प्रथमदर्शनी काय जाणवले. प्रथमदर्शनी पाहिल्या काय जाणवलेलं आहे. काय जाणवलेलं होतं, स्वच्छता आणि शांतता. आपण अंडरलाईन केलेलं आहे की अंबा अंबिका
लेनिनमध्ये लेखकाला सर्वप्रथम काय जाणवलं होतं, तर त्या ठिकाणची स्वच्छता आणि शांतता. ओके, परत एक वेळ क्रॉस चेक करून घ्या, मागे मागे जा आणि त्याच्यानंतर परत ते पॅसेज वाचून घ्या. ते तुम्हाला सापडते. आपण आता एक अंडरलाईन केलेलं सुद्धा आहे की सर्वप्रथम काय जाणवते अंबिका लेण्यांबद्दल. ओके, तर स्वच्छता आणि शांतता आपल्याला पाहायचं आहे. ह्याच्यामध्ये नाही, जे मजा येणार आहे आता थोड्या वेळानंतर अध्यापनशास्त्र पॅडागॉजीचे क्वेश्चन पाहताना, तेव्हा हे सगळं काही सोपं आहे आणि हे सहज सहज समजून जातं. जेव्हा पुढे आगे देखो होता है की चलो, जुन्नर तालुक्यातील लेणी कोणत्या शतकातील आहे, झालेला आहे हे 3ऱ्या शतकातील आहे. क्रॉस चेक करायचं असेल तर परत करून घ्या की ह्या जुन्नरच्या लेण्या ज्या आहेत नाशिक मधल्या, तर त्या कोणत्या शतकातल्या आहेत. ऑप्शन क्रमांक 3 ह्या 3ऱ्या शतकातल्या आहेत. आपण अंडरलाईन करून ठेवलेला आहे, खूप वेळ झालेला आहे, मिस झाला असेल. 3ऱ्या शतकातील आहे. चलो आगे. कोणत्या शतकातले आहे, 3ऱ्या आहे. ऑप्शन क्रमांक 4. संचय संग्रह करण्याचे ठिकाण या शब्दाचा समानार्थी शब्द विचारलेला आहे आपल्याला. समानार्थी शब्द ओके कोणता. संचय करणं, संग्रह करणं म्हणजे साठवून ठेवणं, जमा करणं, एकत्र करणं. ओके, मग संचय करणे, संग्रह करणे लेणी आहे का नाही, समानार्थी आहे का नाही. माघार, वापसी नाही. आगार, हो आगारीचे. तो ऑप्शन क्रमांक 3. आगार म्हणजे काय म्हणतो आपण, म्हणतो ना जिथं अनेक साऱ्या वस्तू एकत्र आणून ठेवल्या जातात, साठवल्या जातात, ते काय असतं, आगार असतं. तुम्ही अनेकदा असं ऐकलं असेल किंवा वाचलं असेल. बस आगार, तिथं सर्व बस एकत्र आलेल्या असतात. माहिलेला आहे, ऐकलेला आहे, असं वाचलेला सुद्धा शब्द आहे. आगार म्हणजे काय, एकत्र येणं. हे विहार म्हणजे काय, जिथं थांबतो, आराम करतो, ते त्यालाही म्हणतात विहार, किंवा घर असतं, सदन असतं, ते म्हणजे विहार असतं. किंवा आणखी एक पर्याय विहार, बौद्ध धर्मियांचं प्रार्थनास्थळ, तेही विहार असतं. सो आपल्याला विचारलेला होता की संचय करणं, संग्रह करण्याचे ठिकाण, त्यासाठी समानार्थी शब्द कोणता होता, तर हे होतं आगार. ऑप्शन क्रमांक 3 याचं राईट आन्सर होतं. पुढे जाऊ. इतिहासकार लेनिनच्या नावासाठी कोणत्या ग्रंथाचे संदर्भ देतात, महाभारत. ओके, ऑप्शन क्रमांक 4. महाभारताचा संदर्भ घेऊन अंबिकाच्या लेनियमबद्दल, त्यांच्या लेणीबद्दल आपण बोललो होतो, ते वाचत होतो. अंबिका हे जे नाव दिलेलं आहे त्या लेण्यांना, त्या नावाचा संदर्भ देण्यासाठी इतिहासकारांनी नावासाठी कोणत्या ग्रंथाचा संदर्भ दिलेला आहे, महाभारत. या पॅसेजमध्ये आपण आताच वाचलेला आहे. चलो आगे. एकवचन अनेक वचनी शब्द जोड्यांची चुकीची जोडी, चुकीची. खात, खाते, खाती असतं, हे एकवचन अनेक वचन. शिल्प एक, अनेक शिल्पे. एक खात, अनेक खाती. पण एक खांब, अनेक खांबे नसते, अनेक खांबे नसतात. अनेक वचन हे याचं खांबच होतं. त्याच्यामुळे आन्सर ऑप्शन क्रमांक 2 हे याचं राईट आन्सर असणार आहे. पुढे जाऊ. हे पण बरोबर असतं, एक कमान, अनेक कमानी. त्याच्यामुळे हे सगळं बरोबर आहे ना. आपल्याला विचारलेलं आहे चुकीची. ओके, पुढे परत 129 ते 135 या क्रमांकासाठी प्रश्न, आणि त्या प्रश्नांसाठी परत एक पॅसेज दिलेला आहे. तुम्हाला जर माहित असेल की भाषा 1च्या पेपरमध्ये एक अनसीन पॅसेज आणि एक पोएम होते, इथं 2 पॅसेज आले, दुसरी पोएम पण येऊ शकते. हा परत एवढा मोठा पॅसेजला रीड करायचं आणि त्या पॅसेज थ्रू आपल्याला क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहे. ओके, जाऊया पॅसेजकडे. काय म्हणते पॅसेज. दह्याची पौष्टिक, दह्याबद्दल बोललेला आहे. दह्यावर प्रश्न, दह्याचा पॅसेज आहे. दही. दह्याची पौष्टिकता दुधा इतकीच असली तरी त्यातील प्रथिने दुधापेक्षा लवकर पचली जातात. दुधापेक्षा लवकर पचली जातात. साधारणतः 30 ते 50 ग्रॅम एवढे दही दुपारच्या वेळी खाणे आरोग्यास हितकारक असते. दही करताना साधारणतः अर्धा लिटर दुधामध्ये 1 मोठा चमचा विरजण घालावे. ते विरजण ताज्या दह्याचे असावे. विरजणावरच दह्याचा
स्वाद अवलंबून असतो. जर विरजन मधुर आंबट असेल तर होणाऱ्या दह्याची चवही आंबट गोड असते व याचा सुगंधही चांगला असतो. सहसा नेहमी ताजे दही आहारात वापरावे म्हणजे ते आरोग्याला बाधत नाही. उन्हाळ्यामध्ये दही पटकन तयार होते तर थंडीमध्ये दही तयार होण्यास उशीर लागतो. उन्हाळ्यात 7 ते 8 तासांमध्ये दही लागते तर हिवाळ्यात 14 ते 15 तास लागतात. अशा प्रकारे ताजे दही आहारात वापरावे. फ्रीजमध्ये ठेवून किंवा अति आंबवून आंबट झालेले व थंड असे दही आहारात वापरू नये. त्याच प्रकारे बाहेरचे विकत घेतलेले दही आहारात वापरू नये. अनेक वेळा विकतच्या दह्यामध्ये भेसळ असण्याची शक्यता असते व हे दही टिकवण्यासाठी परिरक्षकाचा वापर करतात व हे परिरक्षक आरोग्यास घातक असतात. त्याने रक्त व पित्त दूषित होऊन आम्लपित्त, सर्दी, खोकला असे अनेक आजार निर्माण होतात. दह्यात प्रथिने, जीवनसत्वे, दह्यात काय काय पाहू आपण. प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे, लोह व कॅल्शियम ही नैसर्गिक मूलद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. दुधाचे दही बनविताना त्यात निर्माण होणारे व शरीरास आवश्यक असलेले उपयुक्त जंतू लॅक्टोबॅसिलिस हे आरोग्यासाठी महत्वाचे असतात. हे उपयुक्त जंतू आतड्यामध्ये गेल्यावर तेथील हानिकारक जंतूंना नष्ट करतात व पचनास आवश्यक उपयुक्त बॅक्टेरियांची निर्मिती करतात. दही त्वचा स्निग्ध व मऊ बनवते. दही त्वचा स्निग्ध व मऊ बनविते. दही खायचेच असेल तर मधुर ताजे दही दुपारच्या वेळात खावे किंवा दह्याचे ताक करून प्यावे. असे ताक पचनशक्ती वाढविणारे असते. ताक हे नक्कीच दह्यापेक्षा जास्त गुणकारिक असते. दह्याऐवजी त्यापासून निर्माण होणारे ताक हे आरोग्यास अत्यंत उपयुक्त आहे. दही घुसळून त्यात पाणी घालून ताक बनवावे. ताक हे अग्निदीपक, अन्नाची रुची वाढविणारे व अन्नाचे पचन करणारे असते. ताक हे पातळ असल्यामुळे स्त्रोतरोध निर्माण होत नाही व पर्यायाने आजारांची लागण होत नाही. म्हणून दिवसभरातून ताज्या दह्यापासून बनविलेले ताजे ताक रोज 4 ग्लास प्यावे. यामध्ये लॅक्टोबॅसिलिस असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते व त्यामुळे मनुष्य आजारांपासून दूर राहतो. ओके, दम लागला असेल एवढं पॅसेज पासून झाला. जाऊ आता प्रश्नांकडे. काय म्हणते प्रश्न. लेखकाच्या मते ताक सेवन केल्याने माणूस कोणत्या गोष्टींपासून अलिप्त राहतो म्हणजे दूर राहतो. कशापासून. ताक सेवन केल्यावर ताक. ओके, ऑप्शन वाचून घेतलं. आजार, हेच बरोबर वाटत. आजार, दही पचन परिरक्षक आहे. आपलं राईट आन्सर इथं सापडतं ना की लेखकाचं म्हणणं काय आहे की ताकाचं सेवन केल्यानं, ताक पिल्यानं माणूस कोणत्या गोष्टीपासून अलिप्त राहतो म्हणजे दूर राहतो. जर तिथं सांगितलेलं आहे कोणत्या गोष्टीपासून अलिप्त राहतो तर आजार होत नाही, आजारांपासून दूर जातो. मनुष्य आजारांपासून दूर राहतो. आजार, ऑप्शन क्रमांक 1 राईट आन्सर आहे. दह्यात आढळणाऱ्या तत्वापैकी लेखकाने न सांगितलेला घटक कोणता. दह्यात असणारे जेवढे काही तत्व आहे त्याच्यापैकी न सांगितलेला हे नाही आहे दह्यात. असा कोणता घटक आहे. दह्यात खनिजे आहे. हो, दह्यात प्रथिने आहे. दह्यामध्ये जीवनसत्वे सुद्धा आहे. मग खनिज आहे, प्रथिने आहे, जीवनसत्वे. मी म्हणणार नाही, सांगत आहे, पॅसेज मध्ये आहे. प्रथिने आहे, जीवनसत्वे आहे, खनिजे आहे, लोह आहे, कॅल्शियम आहे. परिरक्षक आहे का. नाही आहे. मग हे घटक सांगितला का. नाही आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 याचं राईट योग्य असं उत्तर आहे. चलो आगे. थंडीमध्ये, अंडरलाईन आहे मध्ये, या शब्दातील अधोरेखित भाग म्हणजे काय आहे. क्रियाविशेषण, उभयान्वयी अव्यय, विशेषणाम की शब्दयोगी अव्यय. या अगोदरही भाषा 1 मध्ये जे प्रश्न होते तो असाच होता, एक काहीतरी प्रश्न, आणि त्याही प्रश्नाचं राईट आन्सर हे शब्दयोगी. त्या प्रश्नाचं होतं म्हणून नाही हा. या प्रश्नाचं मध्ये हा जो शब्द आहे या शब्दाला जोडून आहे. ओके, आणि आपण त्याही वेळेस शिकलेला आहोत की शब्दाला जोडून जर आलेला शब्द असेल जसं की वर, खाली, मध्ये, हे शब्द जर का दुसऱ्या शब्दाला जोडून असतील तर ते शब्दयोगी अव्यय असतात. ऑप्शन क्रमांक 4 माहिती आहे. झालं, राईट आन्सर मिळाला आपल्याला. याचं उत्तर असेल शब्दयोगी अव्यय. क्लिअर आहे का. विशेष नाम तर माहितीच आहे तुम्हाला. विशेष नाम हे थंडीमध्ये हा शब्द विशेष नाम आहे का. नाही, सोपं होतं ते. चला आगे. सर्दी, खोकला असे अनेक या शब्दाखाली अंडरलाईन आहे.
अनेक आजार होतात वाक्यातील अधोरेखित शब्द की सर्दी खोकला आजार आहेत, बरोबर आहे. मग हे काय आहे? अनेक या शब्दाच्या व्याकरणाबद्दल विचारलेलं आहे. अनेक हा काय आहे? विशेषण आहे, क्रियापद आहे, सामान्य नाम आहे की विशेष नाम आहे? तर सामान्य नाम आहे का? नाही. क्रियापद आहे का? नाहीच, नाही ना, वाक्यात शेवटी नाही ना. आणि विशेष नाम आहे का? नाही ना, नाही ना. विशेष नाम आहे का? तर नाही, विशेषण आहे. हे विशेषण आहे. आणि विशेष करून कोणतं विशेषण आहे? संख्यावाचक विशेषण आहे. संख्यावाचक विशेषण आहे. सॉरी. लेखकाच्या मते लवकर पचणारा घटक कोणता? लवकर पचते असा घटक कोणता? लोह, प्रथिने, उपयुक्त जंतू, जंतू, उपयुक्त जंतू, खनिजे. लवकर पचणारा घटक कोणता? कोणता आहे? प्रथिने. क्रॉस चेक करून घेऊ इकडे. ओके. दह्याची पौष्टिक प्रथिने दुधापेक्षा लवकर पचली जातात. प्रथिने लवकर पचली जातात. चलो, लवकर पचणारा कोण आहे? प्रथिने. ऑप्शन क्रमांक 3 याचा राइट आंसर आहे. चलो आगे चलते. प्रश्न क्रमांक 134. पुढील पैकी सामान्य नाम नसलेला जीव सामान्य नाम आहे का? हो. जंतू सामान्य नाम आहे का? हो. मनुष्य आहे. ताक हे सामान्य नाम आहे का? तर नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल की ताक हे सामान्य नाम नाही. आपल्याला विचारलेलं आहे तेच आहे की नसलेला. पुढे जाऊ. 135 वा क्वेश्चन काय म्हणते की ताकामुळे कोणती गोष्ट होत नाही? काय होत नाही? अन्नरुची होते, म्हणजे अन्नाची रुची वाढते. त्वचा स्निग्धता होते, त्वचा स्निग्ध होते. रोगप्रतिकार क्षमता वाढते. हे पॅसेजमध्ये सांगितलेलं आहे, पॅसेजमध्ये आलेले शब्द आहेत. आणि त्यांनी सांगितलं की जेव्हा जे ताकाचे फायदे सांगत होते, ताक काऊन प्यावं, का प्यावं, कधी प्यावं, कोणतं प्यावं, त्याचे फायदे सांगितले. हे बघ, रोगप्रतिकार क्षमता वाढते, त्वचा स्निग्ध होते, रुची वाढते. आणि होत नाही विचारलेलं होतं. होत नाही हे डायरेक्ट त्यांनी सांगितलं होतं की स्त्रोतोरोध होत नाही. स्त्रोतोरोध म्हणजे काय? जे आपल्या बॉडीमध्ये जे असतात, जे वाहिन्या असतात, रक्तवाहिन्या ज्या असतात, ते बंद पडू न देण्याचं काम जो कोण करतंय? ताक करते. ताकामुळं कोणती गोष्ट हे होत नाही, स्त्रोतरोध होत नाही. पुढे अब आएगा मजा. प्रश्न इथून सुरू होतात. आता आपले पॅडागॉजीचे, अध्यापनशास्त्राचे की 136 पासून काय म्हणतंय की मूल्यमापनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? मूल्यमापनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? मग काय म्हणते की मूल्यमापन तर करायचंच आहे. मूल्यमापन करतो म्हणजे काय? शिक्षणाच्या प्रोसेसमध्ये विद्यार्थी जे काही शिकतो त्याचं सर्वांगीण विकास होत आहे की नाही हे जे करणं असतं ते मूल्यमापन. मग हे कोणतं योग्य नाही म्हणतंय? ते विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा वेग पडताळण्यास मदत करते का? हो, करते ना. त्या विद्यार्थ्याची प्रगती होत आहे का? आणि ती कशी होत आहे? हळू होत आहे की लवकर प्रगती होत आहे? तो जो वेग आहे, त्याची डेव्हलपमेंट विद्यार्थ्याची कशी होत आहे, म्हणजेच वेग कसा आहे हे चेक करण्यासाठी आपण मूल्यमापन करतो की नाही? करतो ना. आपल्याला काय विचारलेलं आहे? योग्य विधान नाही विचारलेलं, हे योग्य आहे. इथं दुसरं काय म्हणते? ते फक्त शिक्षक, हा फक्त सर्व असे जे शब्द असतात का, याच्यातच सगळा गोंधळ होत असतो. काय म्हणणं आहे की हे फक्त शिक्षक करू शकतात का? नाही, हे फक्त शिक्षकच करू शकतात. हे जे म्हणणं आहे हे चुकीचं आहे. कारण जेव्हा मूल्यमापन केलं जातं त्यावेळेस फक्त शिक्षकच करतात असं नाही. शिक्षकांशिवाय विद्यार्थी स्वतःच मूल्यमापन करू शकतो ना.
विद्यार्थ्याचे सहकारी म्हणजे त्याचे मित्र हे पण करू शकतात. त्या शाळेतला फक्त शिक्षकच करेल असं आहे का? तर नाही. शाळेतले इतर जे कोणते अधिकारी असतील किंवा मुख्याध्यापक असतील हेही करू शकतात. सो हे फक्त मूल्यमापन फक्त शिक्षक करू शकतात का असं आहे का? नाही. मग हे जे वाक्य आहे हे वाक्यच चुकीचं आहे आणि आपल्याला तेच विचारलं की मूल्यमापनाच्या बाबतीत कोणतं योग्य नाही, तर हे योग्य नाही. ऑप्शन क्रमांक 2 हे याचा राईट आन्सर असणार आहे. बाकीचे जरी 2 पर्याय वाचून जरी घेतले तरी तुमच्या लक्षात येणार की खरं आहे. काय खरं आहे? की ते विद्यार्थ्यांच्या प्रगतीचं समग्र चित्र उपस्थित करते. हो, विद्यार्थ्याची प्रगती कशी होत आहे, त्याची सर्वांगीण विकास होत आहे का, लेखन वाचन संभाषण तसंच त्याचं उपयोजन हे सगळं काही कसं काय चालू आहे, त्याची प्रगती कसं आहे याची प्रगती पुस्तक, प्रगती पत्रक म्हणजे त्याचं ते प्रगतीचं पुस्तक हे चित्रच उभं करून देणारं म्हणजे मूल्यमापन असतं. मग विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे ठोस पुरावे सादर करते. हो, त्या मूल्यमापन करणं त्याची प्रगतीचा नेमकंच कशी चालू आहे याचा एक प्रकारचा ते पुरावाच आहे ना. मग हे सुद्धा योग्य आहे. पण आपल्याला जे पर्याय क्रमांक 2 जे सापडलेला होता हे चुकीचं होतं आणि याच्यामुळे हे जे प्रश्न आहे या प्रश्नाचं राईट आन्सर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2 या मूल्यमापन करणं हे फक्त शिक्षकच नाही, बाकी इतरही कोणी करू शकतं. सो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. शिक्षणातील उणिवा. शिक्षणातील उणिवा म्हणजे कमी उणिवा लक्षात घेण्यासाठी चुकांचे विश्लेषण, ज्या झालेल्या चुका आहे त्या चुकांचंही पुन्हा परीक्षण महत्वाचं असतं. चुकांचं विश्लेषण करणं, हा हे चूक का झाली, कशी झाली, काचा प्रश्न शोधणं म्हणजे चुकांचंही पुन्हा विचार करणं हे आवश्यक असते. याचं कारण काय आहे? चुका या विद्यार्थ्यांच्या आकलन शक्तीच्या उणिवांचा संकेत आहे. आकलन शक्तीचा नाही. पहिले तर आपण शिक्षण या शब्दाचं, शिक्षण म्हणजे काय आहे? वाचन, लेखन, भाषण म्हणजे बोलणी आणि ह्या सर्वांचं उपयोजन म्हणजे शिक्षण. आता ह्या सर्वांमध्ये ज्या काही उणिवा राहतील, ज्या काही कमी राहतील त्याच्याबद्दल बोललेलं आहे की हा जो शब्द आहे आकलन म्हणजे काय? वाचलेलं समजून घेणं. वाचन झालं त्याच्यानंतर ते अंडरस्टँडिंग झालं, समजून घेणं म्हणजे आकलन. या आकलन शक्तीच्या उणिवांचा संकेत आहे की त्याची आकलन शक्ती जी आहे ती कमी आहे. म्हणजे शिक्षणातली आकलन शक्ती कमी पडते हे पाहण्यासाठी आपण चुकांचं विश्लेषण करतो का? तर नाही. आकलन शक्तीचा संबंध वाचन, लेखन, भाषण या सर्वांसोबत येतोय का हेही पाहणं गरजेचं आहे. नाही, त्याच्यामुळे हे वाक्य सुद्धा चुकीचं आहे. चुकांच्या माध्यमातून संकल्पनात्मक विकास आणि अभिप्रेरण निदर्शनास येते. जेव्हा त्या चुकांचं आपण विश्लेषण करतो, कोणत्या कशाच्या चुका? शिक्षणातल्या चुका. शिक्षणात काहीतरी कमी पडत आहे, मग शिक्षणाच्या प्रोसेसमध्ये काहीतरी कमी पडत आहे, उणिवा राहत आहे, यासाठी चुकांचं विश्लेषण करणं गरजेचं हो ना. जेव्हा हे आवश्यक असतेच की शिक्षणामध्ये काही गोष्टी कमी पडत आहेत का, मग हे समजण्यासाठी आपण काय चुका केलेल्या आहे हे चेक करणं गरजेचं असते. मग का आवश्यक असते हे विचारलं आहे, याचं योग्य कारण शोधायचं आपल्याला की या चुकांच्या विश्लेषणामधून म्हणजे चेक करण्यामधून आपल्याला संकल्पनात्मक विकास झालेला आहे का हे पाहिलं जातंय. अभिप्रेरण निदर्शनास येतं. हो, अभिप्रेरण म्हणजे फीडबॅक घेणं की परत आपल्याला त्याची दुरुस्ती करायला भेटणं म्हणजे अभिप्रेरण असते. मग हे जेव्हा चुकांचं विश्लेषण करतो त्याच्यातून हे दिसून येतं आपल्याला की याचा संकल्पनात्मक विकास झालेला आहे किंवा नाही हे आपल्याला चेक करण्यासाठी आवश्यक असते. आणि सोबतच त्याला झालेल्या चुकांमधून आपल्याला आणखी उपाययोजना करता येईल हे समजून घेण्यासाठी त्या चुकांचं विश्लेषण करणं गरजेचं असतं. हे ऑप्शन क्रमांक 2 याचं राईट आन्सर असणार आहे. कारण काय म्हणते, बहुतांश वाचून घेऊ ना. बहुतांश चुका म्हणजे जास्तीत जास्त चुका विद्यार्थ्यांच्या आडमुठेपणामुळे होतात. कसं काय? फक्त आडमुठेपणामुळे होतील का? नाही ना. असं असेल का? विद्यार्थ्यांच्या आडमुठेपणामुळे विद्यार्थ्यांच्या चुका होतील का? तर नाहीच. विद्यार्थ्यांचा आळशीपणा, उदाहरणार्थ बोलतो मी, काही
आळशीपणा असू शकतो किंवा अवधान केंद्रित होत नसेल, लक्ष देऊन विद्यार्थी शिकत नसेल, त्याचा सराव करत नसेल, सराव जर करत नाही तर ह्या शिक्षणातल्या उणीवा राहणार आहे. त्याच्या आडमुठेपणामुळे असतील का, तर नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे सुद्धा चुकीचं आहे. पुढे काय म्हणतात, चुका म्हणजे विद्यार्थ्यांची बौद्धिक कुवत आणि त्यांची शैक्षणिक अवस्था जाणून घेण्याचे साधन आहे असं म्हणते का, नाही. बौद्धिक कुवत जाणून घेण्याची शैक्षणिक अवस्था जाणून घेण्याचं साधन असेल का, बौद्धिक कुवत बुद्ध्यांक चेक करणे म्हणजे शैक्षणिक उणीवा आहे का, नाही, असणारच नाही. त्याच्यामुळे हेही चुकीचं असतं. आपल्याला राईट आन्सर मिळतंय पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य असं उत्तर असणार आहे. पुढे जाऊया. काय म्हणते, स्टीफन क्राशन, पुन्हा पुन्हा हा स्टीफन क्राशनच्या सिद्धांतावर परत एकदा क्वेश्चन आलेला आहे एकाच पेपरमध्ये 2 वेळा. म्हणजे भाषा एक मराठीच्याही पेपरमध्ये स्टीफन क्राशन यांच्यावर एक प्रश्न होता आणि इथं परत एकदा काय म्हणतंय, नियंत्रित कल्पना सिद्धांत मॉनिटरी हायपोथेसिसच्या संदर्भात योग्य विधान नाही. त्यांचे 2 मत आहे. आत्मसात करणे आणि शिकणे ह्या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आत्मसात काय करतो आपण, भाषेबद्दल बोलतोय आपण, भाषेच्या बाबतीत बोलतोय. तर जे आपण दररोज दैनंदिन बोलतो, जे नैसर्गिक चालतंय, सहज बोलतो, जे नैसर्गिकरित्या आपण सहजच बोलतोय, ते म्हणजे काय असते, आत्मसात करणे. ते असते आत्मसात करणे. आणि शिकणे म्हणजे काय, शाळेत येऊन शिकणे, कुठेतरी शिकणे, जिथं व्याकरणाचे नियम, उदाहरणार्थ व्याकरणाचे नियम शिकणं, व्याकरणाच्या नियमाप्रमाणे भाषा वापरणं, लिहिणं, बोलणं, वाचणं, हे म्हणजे काय आहे, शिकणे आहे. याला नियम गरजेचे असतात शिकण्यासाठी. आणि आत्मसात करण्यासाठी, भाषा आत्मसात करण्यासाठी नियमांची गरज नाही बोलत की आपण ते सहजच बोलतोय. ते असते आपल्या घरात आपण शिकलेली भाषा ही आत्मसात केलेली असते. आणि शिकलेलं काय असते, ज्याचे आपण नियम पाठ केलेले असते, नियमानुसार आपण वाचतो, बोलतो, लिहितो, ते असते शिकणं. मग काय म्हणणं आहे या नियंत्रित कल्पना सिद्धांत, जो की स्टीफन क्राशन यांचं काय आहे की काय शिकले हे पाहण्यासाठी काय आत्मसात केले याचा उपयोग होतो. हे पहिलंच वाक्य चुकीचं आहे. कारण की आपण अगोदर आत्मसात करतो आणि मग नंतर शिकतो. ह्यांचं म्हणणं आहे की काय शिकले हे पाहण्यासाठी काय आत्मसात केले याचा उपयोग होतो. आणि स्टीफन क्राशन काय म्हणतात की आपण काय आत्मसात केले हे पाहण्यासाठी आपण काय शिकले हे गरजेचं आहे. काय शिकले हे पाहण्यासाठी काय आत्मसात केले याचा उपयोग होतो. याचा क्रमच चुकलेला आहे. ही पहिली प्रोसेस असते, ही नंतर घडणारी घटना असते. काय, खालचे 3 वाक्य जर वाचून घेतलं तर आपल्याला लक्षात येऊन जाईल. काय म्हणणं बा की विद्यार्थी तेव्हाच पाहू शकतो जेव्हा त्याच्याकडे पुरेसा वेळ आणि नियमांचं ज्ञान असते. हे यांचं स्टीफन क्राशन यांचं मत होतं, हे बरोबर आहे. याचा वापर द्वितीय भाषा आत्मसात करण्याचा संदर्भात होतो, बरोबर आहे हे सुद्धा. की एक आत्मसात केल्यानंतर, शिकल्यानंतर एका भाषेचं आपण ज्ञान घेतल्यानंतर त्याचा वापर आपण इतर दुसरी भाषा शिकण्यासाठी करत असतो. एका भाषेचा आपण आत्मसात केली, त्याचा वापर दुसऱ्या भाषा शिकण्यासाठी होतो. द्वितीय भाषा आत्मसात करण्याच्या संदर्भात हे यांचं हे मत आहे. पुढे काय म्हणतोय, याचा आधार भाषा आत्मसात करणे आणि शिकणे यांच्या संबंधावर आहे. शिकणे आणि आत्मसात करणे हे एकमेकांवर अवलंबून असते. पण यांनी क्रमच उलटा करून टाकला. पहिले आत्मसात करतो, मग नंतर आपण शिकतो. मग पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य असं उत्तर असणार आहे. पुढे जाऊया. पुढीलपैकी रचनात्मक मूल्यमापनाचे कोणते उदाहरण नाही म्हणताय. प्रश्न जराशे व्यवस्थित मन लावून जर वाचायचे, कारण की हे असे जे छोटे छोटे प्रश्न शब्द आहे हे सगळ्या प्रश्नाचा अर्थाचा बेअर्थ करून टाकतात आणि आपला अनर्थ होऊन जाते. काय म्हणते की पुढीलपैकी रचनात्मक मूल्यमापनाचे कोणते उदाहरण नाही म्हणते. आता त्या अगोदर रचनात्मक मूल्यमापन म्हणजे काय हे समजणं गरजेचं आहे, कारण आपलं सेशनच त्याच्यासाठी चालू आहे.
आपल्याला असे उत्तर राईट करून क्लिक करून पुढे जायचं नाही, याचं उत्तर हे होतं, त्याचं उत्तर ते होतं, त्याचं उत्तर ते होतं, हे सांगून आपल्याला चालायचं नाही आहे. आपण हे घ्यायलाच कायसाठी की आपल्याला ते सगळ्यात सगळं माहित असलं पाहिजे की रचनात्मक मूल्यमापन म्हणजे काय, जे वर्षभर चालू असते. वर्षभर म्हणजे ते पूर्ण शिक्षण अवस्था चालू असेपर्यंत, ते पूर्ण शैक्षणिक सत्र चालू राहीपर्यंत हे चालू असतं. आणि त्याच्यामध्ये जे काही मूल्यमापन होतं, कोणतं रचनात्मक मूल्यमापन, रचनात्मक मूल्यमापनामध्ये त्याच्या सर्वांगीण विकासाचं मूल्यमापन केलं जातं. वाचन, लेखन, संभाषण त्यासहितच मग त्याच्यात आलेले सगळे प्रकल्प असतील, काही उपक्रम असतील, हे सगळं काही म्हणजे असते रचनात्मक मूल्यमापन. आणि ह्यामध्ये ते कोणतं उदाहरण नाही म्हणून विचारलेलं आहे. मग काय असणार आहे पाहू, की संपूर्ण कालावधीत व्यापलेले सर्वसमावेशक लेखी मूल्यमापन आणि इतर उपक्रमांचे एकत्रीकरण. बरोबर आहे वाक्य, आपल्याला नाही विचारलेलं आहे. सर्वसमावेशक लेखी मूल्यमापन होते, बरोबर, आणि इतर उपक्रमांचेही एकत्रीकरण करून केलेलं मूल्यमापन म्हणजे रचनात्मक मूल्यमापन असते. मग हेही वाक्य बरोबर आहे. दुसरं काय म्हणते, मूल्यमापनाचे असे धोरण ज्यात अगदी संक्षिप्त चाचण्यापासून ते सवंगड्याने केलेले मूल्यमापन संपूर्ण सत्रात सुरू राहते. हे वाक्य सुद्धा बरोबर आहे. संपूर्ण सत्रामध्ये सगळ्या छोट्या छोट्या सगळ्या चाचण्या, घटक चाचण्या, युनिट टेस्ट, सगळे उपक्रम, प्रकल्प, सगळं त्याच्यात म्हणजे रचनात्मक मूल्यमापन असते. त्याच्यानंतर पुढे काय म्हणते, संपूर्ण सत्रात तोंडी आणि लेखी कार्य, भूमिका अभिनय म्हणजे प्रकल्प, जे काय अनुभव असतील, जे कार्यानुभव असतं, मग या सर्वांची सुरू असलेली मालिका, हे सगळं वर्षभर चालू असते. हे तिसरंही वाक्य बरोबर आहे. तिन्ही वाक्य सांगतात की हे रचनात्मक मूल्यमापन आहे. चौथं काय म्हणते, सत्राच्या शेवटी सत्रांत पेपर घेतो. हे म्हणजे रचनात्मक मूल्यमापन आहे का? नाही, हे रचनात्मक मूल्यमापन नाही, हे संज्ञात्मक. इरेजर संज्ञात्मक मूल्यमापन आहे. ओके, ऑप्शन क्रमांक 4 हे याचं योग्य असं उत्तर असणार आहे. पुढे जाऊ. पुढे काय म्हणते की प्रारंभिक अवस्थेचा वाचक जेव्हा विशिष्ट मजकुरातील अर्थ लावताना, प्रारंभिक अवस्थेचा वाचक जेव्हा विशिष्ट मजकुरातील अर्थ लावताना त्यातील आशय, सांस्कृतिक संदर्भ समजून घेण्यासाठी स्वतःच्या सामान्य ज्ञानाचा वापर करते, त्याला काय म्हणते? ऊर्ध्वगामी पद्धत, बॉटम डाऊन पद्धत, अधोगामी पद्धत, टॉप अप पद्धत. हे दोन पद्धती, असं काही नाही. बॉटम डाऊन, टॉप अप पद्धत असं नाही, दोन विशेष आहे, ऊर्ध्वगामी आणि अधोगामी. पहा की स्वतःच्या सामान्य ज्ञानाचा म्हणजे पूर्वज्ञानाचा वापर करणं. जेव्हा तो विद्यार्थी काहीतरी वाचतो त्यावेळेस त्याच्याकडे अगोदर काहीतरी पूर्वज्ञान आहे, अगोदरचं काहीतरी त्याच्याकडे माहिती आहे, त्या ज्ञानासोबत तो त्या मजकुरातला आशय दिलेला आहे, त्या आशयासोबत संबंध जोडतो, त्याच्यासोबत सभोवतालची सांस्कृतिक जे काही संदर्भ समजून घेतो. ती जी पद्धत आहे, सोबतच स्वतःच्या सामान्य ज्ञानाचा म्हणजे स्वतःच्या पूर्वज्ञानाचा वापर करतो, त्याला काय म्हणायचं आहे? तर त्याला म्हणतात अधोगामी पद्धत. त्याला काय म्हटलं गेलेलं आहे? अधोगामी पद्धत म्हटलं गेलेलं आहे. हे ऊर्ध्वगामी पद्धत म्हणजे काय असते? वरून खाली जाणं. म्हणजेच कसं, छोटे छोटे अक्षर शिकणं अगोदर, मग शब्द शिकणं, वाक्य शिकणं, मग नंतर मजकूर म्हणजे जे काही शिकणं. हे जी शिकण्याची जी पद्धत आहे याला ऊर्ध्वगामी पद्धत असं म्हटलं जातं. आणि आपल्याला जो विचारलेलं होतं ते होती अधोगामी पद्धत, टॉप डाऊन अप्रोच. ओके, ऑप्शन क्रमांक 3 हे याचं योग्य असं उत्तर होतं. पुढच्या मित्रांनो, जर का हे सेशन तुम्हाला आवडत असेल आणि तुम्हाला आणखी नवीन सीटीटीच्या संदर्भातले असेच सेशन पाहायचे असेल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे येणारे जे काही नवनवीन व्हिडिओज येत राहतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि आल्या तुम्हाला पाहायला भेटेल. ओके,
पुढीलपैकी कोणती कृती मजकुराचे आकलन आणि शब्दसंग्रह विकासाच्या बाबतीत उपयोगी ठरणार नाही म्हणतंय? अशी एक कृती कोणती आहे? मजकुराचं आकलन करून घ्यायचं, जे काही पुस्तक असेल, जे काही वाचायचं आहे ते समजून घ्यायचं आहे आणि शब्दांचा साठा वाढवायचा आहे, शब्दसंग्रहाचा विकास करायचा, म्हणजे शब्दांचा साठा आपला वाढला पाहिजे, आपला म्हणजे विद्यार्थ्याचा साठा वाढला पाहिजे, शब्दसंग्रह वाढ झाली पाहिजे, नवनवीन शब्दांची त्याला ओळख झाली पाहिजे, त्याला शब्दांची जाण झाली पाहिजे, प्रत्येक शब्दाचा अर्थ समजला पाहिजे. यासाठी हे 4 पैकी कोणतं 3 वापरण्याच्या योग्य असतील आणि 1 चुकीचा असेल तेच या प्रश्नाला म्हणायचं उपयोगी ठरणार नाही म्हटलं गेलेलं आहे. मग तर याचा पहिला जे पर्याय आहे आशय नकाशा, याचा हे उपयोगी ठरणार नाही. पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. आशय नकाशा काय असतं की एखादी संकल्पना समजून घ्यायची आहे, मोठी संकल्पना समजून घ्यायची आहे, त्यावेळेस हे आशय नकाशाचा वापर असतो की संकल्पनात्मक गोष्टी आपल्याला जेव्हा डिटेलमध्ये सांगितल्या जात असतात ते आशय नकाशा असतात. शब्द नकाशा कसे असतात? शब्द नकाशा म्हणजे जिथं समानार्थी विरुद्धार्थी शब्दांचे चार्ट दिलेले आहे, म्हणींच्या चार्ट दिलेले आहे, ते समानार्थी शब्द सांगितले, विरुद्धार्थी शब्द यांचा जे काही एखादा चार्ट असेल, तक्ता दिलेला आहे, ते म्हणजे काय असते? शब्दांचा नकाशा आहे. मग त्याच्यातच म्हणी दिलेल्या आहे, त्याच्यातच काहीतरी वाक्प्रचार दिलेले आहे. अशा गोष्टीचा जर का एखादा चार्ट असेल तर त्याच्यातून आपल्याला शब्दांचा संग्रहाचा विकास होतो का? होतो. मग हे बरोबर होतं. आपल्याला विचारलं होतं नाही, आपल्याला काय विचारलं होतं? नाही विचारलं होतं. चित्रांचा संग्रह दिलेला आहे, चित्रांचा, त्याच्यामध्ये खूप सारे चित्र आहे आणि चित्रावरून आपल्याला शब्द समजतात. विद्यार्थ्यांना छोट्या छोट्या आपल्या आणखी एक गोष्ट की तो कोणाबद्दल बोललेला आहे? विद्यार्थ्यांबद्दल बोललेलं आहे की चित्रांचा संग्रह करून त्याच्यातून आपल्याला शब्दांचा विकास घडवता येतो. जे शब्द अननोन होते, माहित नव्हते, त्या शब्दांचा साठा करता येतो, ते शब्द समजून घेता येतात, विद्यार्थ्यांना ते समजावून सांगता येतात, शब्दांचा विकास करता येतो, शब्द संग्रह, त्याच्यामध्ये नवनवीन शब्द आपल्याला शिकायला मिळतात. हे 12 खडी तक्ता जे आपण लहानपणी उजळणी वापरलेली आहे, याच्यातून शब्दांचा विकास होतो का? होतो. मग त्याच्यातूनच तर त्या 12 खडीच्या याच्यातून नवीन शब्द तो शब्द बनवायला शिकतो. म्हणजे 12 खडीमध्ये आपल्याला देतात ना क, का, की, मग त्याला विद्यार्थ्यांना ते समजतं की 2 का एकत्र आले की का होतो आणि का या शब्दाला काहीतरी अर्थ आहे. मग हे शब्दांचा विकास होतो. आपल्याला विचारलं होतं उपयोगी ठरणार नाही, ते एवढं मोठं म्हणजे आशय नकाशा. पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य असं उत्तर होतं. पुढे जाऊ. महत्वाच्या 2 मूल्यमापनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? बरं झालं. रचनात्मक मूल्यमापन हे संपूर्ण शिक्षणावस्थेत सातत्यानं सुरू राहते. आपण या अगोदर असा एक प्रश्न पाहिलेला आहे ज्याच्यामध्ये रचनात्मक मूल्यमापनाबद्दल पाहिलेला आहे. रचनात्मक मूल्यमापन म्हणजे संपूर्ण वर्षभर पूर्ण सत्र सुरू राहीपर्यंत ती अविरत चालू राहणारी प्रक्रिया आहे. संपूर्ण शिक्षणावस्थेत सातत्याने सुरू राहते. चला, मग याचं आपल्याला इथंच उत्तर मिळालं होतं की रचनात्मक मूल्यमापन काय आहे, संपूर्ण शिक्षणावस्थेत सातत्यानं सुरू राहते. आणि आपल्याला विचारलेलं आहे योग्य काय होतं, तर योग्य काय होतं? पर्याय क्रमांक 1 हे याचं आपल्याला योग्य असं उत्तर मिळालेलं आहे. मग बाकीचं वाचायचं का? हो, शिक्षण प्रक्रियेच्या काय म्हणते, सारांशात्मक मूल्यमापन शिक्षण प्रक्रियेच्या अगोदर आणि शिक्षण प्रक्रियेदरम्यान सुरू राहते. नाही, शिक्षण प्रक्रियेच्या अगोदर नाही, हे चुकीचं आहे. आणि हे सारांशात्मक मूल्यमापन जे असतं हे शिक्षण प्रक्रियेच्या दरम्यान सुरू राहतं, पण सत्राच्या शेवटी परीक्षा घेऊन ते मूल्यमापन केलं जातं, ते सारांशात्मक मूल्यमापन असतं. ओके, हे काय म्हणते? रचनात्मक मूल्यमापन हे भाषेच्या कार्यापेक्षा भाषेच्या रूपावर भर देते. असं काही नाही, आपण
हे जे रचनात्मक मूल्यमापन काय होतं ते वर्षभर चालू राहणार होतं ना, आणि तिथं फक्त भाषेच्या कार्यावर लक्ष देणं होतं का? नाही, सर्वांगीण विकासावर लक्ष देणं होतं. जेव्हा ते रचनात्मक मूल्यमापन होत असतं का, त्याच्यात सगळे पर्याय उपक्रम घेतले जातात, प्रकल्प घेतले जातात, सगळं काय, मग ते जे काही रचनात्मक मूल्यमापन आहे हेही चुकीचं होतं. सारांशात्मक मूल्यमापन म्हणजे वर्षभरात केलेल्या प्रत्येक प्रारूपाच्या मूल्यमापनाची बेरीज आहे. चुकीचं आहे. सारांशात्मक मूल्यमापन हे वर्षाच्या शेवटी सत्रांत परीक्षा घेऊन केलेलं मूल्यमापन असते, ते त्याच्यामुळं हे सुद्धा चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य असं उत्तर आहे. ओके, पुढे जाऊया. पुढे काय म्हणते पुढचा प्रश्न, समावेशी वर्गाची रचना करायची आहे. सर्वांना सामावून घेईल अशा वर्गाची रचना करायची आहे. वर्गात कोण बसणार आहे? विद्यार्थी बसणार आहे. ओके, मग समावेशी वर्गाची रचना करायची आहे. वर्गामध्ये बसणारे विद्यार्थी सर्वांना सामावून घेतील अशा सर्व विद्यार्थ्यांचा वर्ग आपल्याला तयार करायचा आहे. आणि पुढीलपैकी कोणता घटक उपयोगी ठरणार नाही अशा शब्दावर लक्ष ठेवायचं आहे. उपयोगी ठरणारच नाही म्हणते, मग उपयोग काय असणार आहे? बहुभाषिक धोरणाचा स्वीकार करावा का? हो, बहुभाषिक धोरणाचा स्वीकार करावा, तेव्हा कुठं आपला समावेशी वर्गाची रचना होणार आहे. बहुभाषिक धोरणाचा स्वीकार करावा, काय करावा? बहुभाषिक म्हणजे एकापेक्षा जास्त भाषेचा, जास्तीत जास्त भाषांचा, भाषा बोलणारे विद्यार्थी, एकापेक्षा जास्त भाषा बोलणारे विद्यार्थी त्या वर्गामध्ये सामावून घेतले पाहिजे, जेणेकरून इतरांनाही दुसऱ्या भाषेची आपल्याला ओळख होणार आहे, आपल्याला विद्यार्थ्यांना होणार आहे. वर्गात काही मुले वर्ग प्रतिनिधी म्हणजे मॉनिटर म्हणून असणे हे चुकीचं आहे. समावेशी वर्ग रचना करताना समानता प्रस्थापित करणं गरजेचं असतं. विद्यार्थ्यांमध्ये आम्ही सर्व विद्यार्थी सारखे आहोत अशी भावना निर्माण होणं गरजेचं असतं. म्हणून वर्गात काही मुले वर्ग प्रतिनिधी जर केले तर वर्गामध्ये समानता राहणार नाही. एखाद्या विद्यार्थ्याकडे म्हणजे प्रतिनिधींकडे पाहण्याचा दृष्टिकोन विद्यार्थ्यांचा थोडा वेगळा बदलतो. त्यामुळं समावेशी वर्गाची रचना होणार नाही. मग हा घटक आपल्याला उपयोगी पडणार नाही. पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य असं उत्तर असणार आहे. हो, आणि बाकीचं हे जे काय म्हणते का, मित्रमंडळीतली चर्चा आणि प्रत्याभरण, फीडबॅक घेणं. मित्रमंडळीमध्ये चर्चा घडवत राहणं, विद्यार्थ्यांची जी काही वर्गामधले त्या मित्रांची चर्चा घडवत राहणं, त्यावेळेस ते वर्गामध्ये काय होणार आहे? समावेशी वर्गांची रचना तयार होणार. कशी? ते वर्गातले विद्यार्थी एकमेकांशी चर्चा करतील तेव्हा एकमेकांना ते समजून घेतील, त्यांच्यामध्ये योग्य असा संवाद निर्माण होईल, आणि संवाद निर्माण होईल म्हणजे मनमोकळेपणाने बोलतील. ओके, पुढे काय म्हणते? गटकार्य देणं. गटकार्य दिले म्हणजे एकमेकांना समजून घेऊन, एकमेकांची ओळख करून घेऊन ते काम करतील, म्हणजे आपापसामध्ये मतभेद न होणार नाहीत. ते गट जर कार्य दिलं म्हणजे ग्रुप बनवून विद्यार्थ्यांना काम दिलं तर त्यांची मैत्री वाढीस लागेल, ते एकमेकांबद्दल चर्चा करतील, बोलतील, त्यावेळेस ते सर्वांना सामावून घेणाऱ्या वर्गाची रचना तयार होईल. बट आपल्याला विचारलं होतं की उपयोगी ठरणार नाही म्हटलं होतं, मग नाही कोणतं? तर हे वर्ग प्रतिनिधी असणे हे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य असं उत्तर होतं. पुढे जाऊ. P ला B किंवा 6 ला 9 वाचणे किंवा लिहिणे ही मुलांमध्ये आढळणारी सामान्य बाब आहे. ही कशामुळे होते? असतं ना की विद्यार्थी जे असतात की वाचताना, लिहिताना, बोलताना अशा चुका होतात त्यांच्याकडून. मग ह्या ज्या चुका होतात नेमकं हे काय आहे? नेमकं कशाच्या कारणामुळे, कोणत्या कारणामुळे होतात? त्याला विचारलं की नाम अक्षमता, अॅनोमिया, हे काय प्रकरण आहे? तर जेव्हा विद्यार्थी एखाद्या व्यक्तीचं नाव किंवा कोणत्याही ठिकाणाचे नाव, विशेष करून नाव घेताना, नाव उच्चारताना चुकत असतील तर ते काय असते? नाम अक्षमता. वाचन अक्षमता म्हणजेच हे सारखे सारखे दिसतात, थोडे बहुत सारखे सारखे दिसतात म्हणून ते वाचताना गोंधळ होतो, त्याला वाचन अक्षमता असं म्हणतात. हेच तर आपल्याला विचारलेलं होतं की वाचन अक्षमता म्हणजेच काय आहे? P ला B किंवा 6 ला M असे काही जे अक्षर आहे ते लिहिताना, बोलताना, वाचताना आपल्याला दिसतात. ह्या चुका होतात. हे ततपक करणं म्हणजे काय असते? लहान लहान मुलांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये अशा गोष्टी दिसतात. पण अशा काही काही असतात जे तोत्री नसतात. तोत्री म्हणण्यापेक्षा ततपप करणं म्हणजे काय?
त्याला काय म्हणतात, तोत्र तोत्र बोलणं जे असतं ना ते तत्व म्हणतात, पण ते वेगळंच असतं. मेले बाबूने थाना थाया ते तोत्र तोत्र वेगळंच असतं, हे वेगळं. आपल्याला जे विचारलेलं होतं का, ह्या क्वेश्चनचा राईट आन्सर असणार आहे वाचन अक्षमता. हे अफासिया काय असतं की हा मेंदूला जर मार लागला असेल तर त्यावेळेस ते बोलण्यातले जे काही स्वर उच्चारताना बोलण्यात जो अडथळा निर्माण होतो ते असतं अफासिया. ओके, आपल्याला जो विचारलेलं होतं ऑप्शन क्रमांक 2 वाचन अक्षमता, याचं राईट आन्सर होत. इथपर्यंत आलोय ना आपण, जाऊया पुढे. प्राथमिक परस्पर संभाषण कौशल्य, हे आहे प्राथमिक वाचन कौशल्य. प्राथमिक परस्पर संभाषण कौशल्य म्हणजे काय असतं, जी आपली दररोजची बोलण्याची भाषा जी असते, जे आपण सहज बोलतो, जे बोलण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही, आपल्या तोंडातून असे सहज सहज शब्द जे बाहेर पडतात, निसर्गतः आपण जे सहजासहजी असं सहज सहज बोलतो, जास्त विचार करत नाही, जी क्लिष्ट भाषा नसते, ज्याच्यासाठी कोणतेही व्याकरणाचे नियम लागू पडत नाहीत, ते म्हणजे काय असते प्राथमिक परस्पर संभाषण कौशल्य. म्हणजेच काय, दैनंदिन संभाषण वापरण्यात आलेली भाषा. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य असं उत्तर आहे. आंतरभाषा म्हणजे काय असते की एका भाषेत बोलायचं, एका भाषेत बोलणे आणि त्याला परत दुसऱ्या भाषेमध्ये भाषांतर करणे म्हणजे काय असते आंतरभाषा. हे उच्च पातळीचे भाषिक कौशल्य आणि अमूर्ततेची भाषा, जिथं जास्त असे विशेष शब्द वापरणं, उच्च भाषिक कौशल्य वापरून संभाषण करणं, बोलणं, लिहिणं म्हणजे काय उच्च पातळीचे भाषिक कौशल्य, अमूर्ततेची भाषा. उदाहरण देऊ का, आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की येत्या काही कालावधीनंतर लगेचच आपण सीटीटीचे, एसएसटीचे, सामाजिक शास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकांचे योग्य असे विश्लेषण करणार आहोत, तर आपण या संधीचा नक्कीच फायदा घ्यावा. अशा भाषेत काहीतरी बोलणं म्हणजे हे उच्च पातळीचे भाषिक कौशल्य आहे. ओके, चलो, आपल्याला योग्य असं उत्तर मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न काय, शिक्षिका हिंदी भाषिक विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवताना स्पष्टपणे नियम न सांगता त्यांना संदर्भ आणि संधी देत लहान लहान इंग्रजी वाक्यातून संभाषणात गुंतवून ठेवते. ती त्यांना उदाहरणे देते जी मुले संभाषणात वापरतात, परंतु हळूहळू त्यांना शिक्षिकेच्या मदतीने आपसुकच नियमांचे आकलन होते. तुमच्या मते शिक्षिका कोणत्या पद्धतीचा अवलंब करते? शिक्षिकेने जी काही पद्धत वापरलेली आहे ती पद्धत कोणती आहे, आपल्याला ते विचारलेलं आहे की हिंदी भाषा बोलणारे विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा बोलण्यासाठी हे त्यांना तयार केल्या जात आहे आणि त्याच्यासाठी भाषेचं शिक्षण दिलं जात आहे. त्यासाठी शिक्षिकेने जी काही पद्धत वापरलेली आहे ती कोणती आहे, ते संभाषण करत आहे एकमेकांना. विद्यार्थ्यांच्या समोर बसून शिक्षिका बोलत आहे, जे हिंदी भाषिक विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत त्यांना दुसरी इंग्रजी भाषा शिकवल्या जात आहे आणि ती शिकवतानाची जी पद्धत वापरल्या गेलेली आहे की त्याच्यासाठी असे कोणते नियम पण सांगितले गेलेले नाही, व्याकरणाचे कोणते काही विशेष असे संदर्भही दिले नाही, फक्त संभाषण चालू आहे, एकमेकांशी बोलत आहे आणि त्याच्यामध्ये गुंतवून ठेवून हळूहळू शिक्षिकेने इंग्रजी शब्दांचा त्यांच्यासोबत वापर करून, वाक्यांचा वापर करून त्यांना ती भाषा शिकवत आहे. मग ही पद्धत जी कोणती आहे ती संभाषण पद्धती आहे. पर्याय क्रमांक 1 थेट पद्धत. आपण मागच्या थेट पद्धतीवर एक क्वेश्चन येऊन गेलेला मागच्या
पेपर 1 मराठी ज्यांनी निवडलेला होता का त्या पेपरमध्ये हा याच्या थेट पद्धतीवर प्रश्न होता. ठीक आहे, क्लिअर. पुढचा प्रश्न. संज्ञात्मक धोरणाचे कम्युनिकेटिव्ह अप्रोच, संज्ञात्मक धोरणाचे कम्युनिकेटिव्ह अप्रोच पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही म्हणतंय. संज्ञात्मक वैशिष्ट्य नाही. प्रारूपापेक्षा कार्यावर भर देणे हे याचं वैशिष्ट्य असणार नाही. प्रारूपावर भर दिला जातो. स्पष्टपणे शिकवण्यापेक्षा व्याकरण नियम जाणून घेतल्या जातात. संज्ञात्मक नैपुण्य विकसित केले जाते. हे याचं आपल्याला प्रश्न त्यांच्यावर आहे ना, संज्ञात्मक धोरणाचे वैशिष्ट्य नाही म्हणून विचारलेलं आहे. मग हे वैशिष्ट्य आहे त्यांच्यामध्ये कोणते कला कौशल्य, संज्ञात्मक कौशल्य विकसित करणे हेच वैशिष्ट्य असणार आहे. काय केलं जातं याच्यामध्ये, व्याकरणाचे नियम जाणून घेतल्या जातात, व्याकरणाच्या नियमाप्रमाणे शिकवल्या जातं. भाषेचा संदर्भ दिला जातो. एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये ज्ञान देताना पहिल्या भाषेचा वापर केला जातो. हे सुद्धा योग्य आहे. पण हे प्रारूपापेक्षा कार्यावर भर देणं नाही. तर पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य असं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 प्रारूपापेक्षा कार्यावर भर देणे हे वैशिष्ट्य नाही. पुढचा प्रश्न. बहुभाषिकता, छान प्रश्न आहे हा, की बहुभाषिकता आणि बहुसांस्कृतिकतेचा प्रचार करण्यासाठी पुढीलपैकी कोणता कथा प्रकार सर्वात प्रस्तुत म्हणजेच काय योग्य ठरेल, उपयुक्त ठरेल. कशासाठी? जेव्हा विद्यार्थ्यांना बहुभाषिकता, एकापेक्षा जास्त भाषेचं ज्ञान देण्यासाठी शिकवताना बहुसंस्कृतीचा प्रचार म्हणजे एकापेक्षा जास्त संस्कृतींचा अभ्यास घडवून देण्यासाठी, ओळख करून देण्यासाठी कोणत्या कथा प्रकार योग्य ठरेल असं विचारलेलं आहे. कोणती? विज्ञान कथा? नाही. विज्ञान कथा योग्य ठरेल का? नाही. कारण या वैज्ञानिक कथेच्या प्रकारानुसार संस्कृतीची ओळख करून देणं होईल का? नाही. वैज्ञानिक कथा सांगताना कोणत्या तरी एकाच भाषेचा वापर करून दिला जाय, एकाच भाषेचा वापर होईल. मग बहुभाषिकतेचं तत्व स्पष्ट होईल का? नाही होणार. वैज्ञानिक कथा होईल का? तर नाहीच नाही. होईल का? नाही. काल्पनिक कथा, ज्या कथाच काल्पनिक आहे, ज्या कथाच काल्पनिक आहे त्याच्यातून संस्कृतीची ओळख करून दिल्या जाईल का? नाहीच करून दिलं. ज्या काल्पनिकच आहे म्हणजे मे बी ते असत्यही असू शकतात. मग ज्या गोष्टी असत्य असू शकतील त्याच्यातून खरी संस्कृती दिसेल का? नाही दिसणार. त्याच्यामुळे ही सुद्धा असणार नाही. तर असेल कशातून? लोककथेतून. लोककथेच्या माध्यमातून बहुभाषिकता म्हणजे दुसऱ्या कोणत्या तरी वेगळ्या भाषेची ओळख करून दिल्या जाईल आणि त्यांची संस्कृतीचीही ओळख करून दिल्या जाईल. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य असं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3. आत्मकथन म्हणजे काय होतंय? तर व्यक्तिनिष्ठेचा प्रभाव पडतो. व्यक्तिनिष्ठेचा प्रभाव पडतो, ज्याच्यामुळे फक्त त्या एका व्यक्तीचं कथन आहे. हे आत्मकथन त्या एका व्यक्तीचं कथन आहे आणि त्या एका व्यक्ती काय बोलतो याच्यावरून ते कथा सांगितल्या जात असेल तर त्याच्यामधून म्हणजे आत्मकथनामधून बहुभाषिकता म्हणजे दुसऱ्या कोणत्या आणखी वेगळ्या भाषांचा आपल्याला ओळख करून देता येणं शक्य होणार नाही. दुसऱ्या कोणत्याही संस्कृतींचीही ओळख करून देता येणं शक्य होणार नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हेही चुकीचं ठरेल आणि योग्य काय ठरेल तर लोककथा या पद्धतीनं या कथेच्या प्रकारानुसार आपण हे उद्दिष्ट साध्य करून घेऊ शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय होता? पुढीलपैकी बालसाहित्यातील इच्छित नसलेला घटक कोणता? इच्छित नसलेला म्हणजे आपण त्याच्यात योग्य नसलेला काय? बालसाहित्याबद्दल परत एकदा बालसाहित्य प्राथमिक किंवा पूर्व प्राथमिक
अवस्थेतील विद्यार्थ्यांच्या साठी जे योग्य नसेल असा घटक कोणता? बालसाहित्याचे जी पुस्तकं असतात, लहान वयातल्या कमी वयातल्या विद्यार्थ्यांसाठी जे बनवलेले पुस्तके असतात त्या पुस्तकांना बालसाहित्य असं म्हणतात. आणि त्याच्यामध्ये काय इन्क्लूड करायला नको? काय? पहा, मोठ्या आकाराची अक्षरे आणि परिचित शब्द. तुम्ही पाहिले असेल की अनेक सारे जे बालसाहित्य असतं की गोष्टीची पुस्तकं असतात, जे छोट्या छोट्या कवितांची पुस्तकं असतात, त्यामध्ये त्या कवितेची त्या पुस्तकांच्या मध्ये छापलेले जे अक्षरे असतात ते मोठे असतात. आणि विशेष करून त्या बालवयातल्या विद्यार्थ्यांसाठी जे वापरलेले त्या साहित्यातले जे शब्द असतील हे त्या शब्दांची त्यांना ओळख असते, मग ते ओळखीचे परिचित असलेले शब्द वापरले जातात, त्याच्यामुळे हे बरोबर असणार. बालसाहित्यामध्ये आकर्षक चित्र दिल्या जातात. हो, चित्र दिल्या जातात. चित्र दिल्याशिवाय ते गोष्टीचे पुस्तकच तयार होत नाही. बालवयातल्या विद्यार्थ्यांना ते गोष्टीचे पुस्तक तेव्हाच आवडतात जेव्हा त्याच्यामध्ये छान छान त्यांना आवडणारी चित्र असतात. चित्रांचं आकर्षण असल्यामुळं ते पुस्तकं त्यांना आवडायला लागतात. हे बालसाहित्यामध्ये असतं, हे आवश्यक असायलाच पाहिजे. प्राण्यांच्या तोंडून काही वाक्य बोलवून दिले जातात. साहित्यामध्ये त्या पुस्तकांमध्ये काही प्राण्यांची चित्र दिले जातात आणि त्या प्राण्यांना काहीतरी पात्र दिलं जातं आणि हे असायलाच पाहिजे. हे सुद्धा असतं. प्राणी पात्र दिले जातात, त्यांच्याकडे काहीतरी संवाद दिलेले जातात, काहीतरी ओळख करून दिल्या जाते, संवाद दिले जातात. हे बालसाहित्यामध्ये इन्क्लूड असतंय. पण बालसाहित्यामध्ये नैतिक मूल्य असायला पाहिजे का? नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे चुकीचं आहे. हे इच्छित नाही मला. नसलेला घटक कोणता? पर्याय क्रमांक 4 नैतिक मूल्याचं बालसाहित्यामध्ये समावेश असायला नाही पाहिजे. कारण नैतिक मूल्य शिकण्याचं वय आणखी झालेलं असतं, पण नको. शेवटचा प्रश्न या सेशनचा मित्रांनो, लक्ष द्या. पुढीलपैकी कोणते शिक्षणाचे कार्यक्षेत्र मानले नाही? शिक्षणाचे कार्यक्षेत्र. अमेरिकेचे एक तज्ञ होते बेंजामिन ब्लूम नावाचे. त्यांनी शिक्षणाचे कार्यक्षेत्र सांगणारे 3 घटक सांगितले होते. ते 3 कोणते? भावनात्मक, मानसिक स्नायू वर्तन आणि ज्ञानात्मक. समाज सांस्कृतिक हा घटक इन्क्लूड नव्हताच. त्याच्यामुळं आपल्याला विचारलेलं आहे कोणते कार्यक्षेत्र मानलेलं नाही विचारलं आहे. मग कोणतं कार्यक्षेत्र मानलेलं नसेल तर पर्याय क्रमांक 4 समाज सांस्कृतिक. भावभावनात्मक मध्ये त्यांनी काय सांगितलेलं होतं की भावनांचा विकास होणं, भावनांची समज येणं, ते विचार करता येणं, अभिव्यक्त करता येणं म्हणजे भावनात्मक कार्यक्षेत्र सांगितलं. मानसिक स्नायू वर्तन, शारीरिक वर्तनाबद्दल भाष्य केलेलं होतं. ज्या मोटार संकल्पना आहे, मोटार संकल्पना म्हणजे मच्छर बसला, मार, आग दुखतय, आग होतय, मग हाताने मारायचा आहे किंवा उडवून लावायचा आहे, ह्या ज्या गोष्टी आहे ते मानसिक स्नायू वर्तनामध्ये हे या शिक्षणाचं कार्यक्षेत्र मानलेलं होतं. ज्ञानात्मक, ज्ञान आकलनाच्या बाबतीत बोलल्या गेलेलं होतं. सो लास्ट क्वेश्चन आणि ऑप्शन नंबर 4 शिक्षणाचं कार्यक्षेत्र बेंजामिन ब्लूम यांनी समाज सांस्कृतिक हे कार्यक्षेत्र मानलेलं नव्हतं. ओके, याही प्रश्नाचं आपल्याला योग्य असं उत्तर मिळालेलं आहे. मित्रांनो, तर तुम्हाला जर हे पूर्ण सेशन आवडलेलं असेल तर कृपया पूर्ण सिरीजला आणखी कंटिन्यू जर चालू ठेवायचं असेल तर या चॅनेलला सर्वांनी लाईक पण करायचं, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा. म्हणजे यानंतर येणाऱ्या सर्व सेशन्सचे अपडेट तुम्हाला नक्कीच मिळत राहणार आहे. यानंतर आपण काही दिवसातच लवकरच
SST चे म्हणजे सामाजिक शास्त्राच्या सर्व प्रश्नांचं म्हणजे विश्लेषण घेऊन येणारच आहोत. 2024 साली झालेल्या शिक्षक CTETची एक्झामच्या सामाजिक शास्त्राच्या प्रश्नांचं विश्लेषण नक्कीच लवकरच घेऊन येणार आहोत. त्यासाठी तुम्ही या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, धन्यवाद. भेटूया नंतर.